बरं रिटायर व्हायचे त्याचं रिटायर झालेलंच आहे पण येतो म्हणून 60 वर्ष जात रिटायर होतो म्हणून रिटायर होतो मग 76 झाली तुम्ही व्यवस्थित आहात, सुदृढ आहात तुम्ही. तुम्ही कशाला रिटायर होताय? मग तुम्ही आता तिकडून जे स्टेशनवरती उतरलात ना, की मग तुम्ही काय ती भाजी आता एवढी तुम्ही उचलून आणता इकडे? रविवारी सुट्टी हक्काची. ती घ्यायलाच पाहिजे ना मग मला बोंबाई ना कोण आलं तर मग तुझं पण सांगतो आईच्या सूर ती बाई पण आईची सूर तुझी पण मी घरी जाऊन विचार तेव्हा तुम्हाला आईच्या सूर मी माझी बायको तुम्ही असं म्हणता की पूर्वी भाजीपाल्याबरोबर दूध पण यायचं तुम्ही सांगत होते. तेव्हा काय बोललो मी काय? जीनची पॅन्ट घालायला कपडे गेले सगळं गेले आता काय करा सगळंच बरी बायको पण नवरा सगळंच बदल सगळं इतके वर्ष तुम्ही भाजी विकलीत, मला तुमची भाजी कुठली आवडती सांग. रोज सकाळी उठून महिलांपुढे एक प्रश्न असतो, आज भाजी कुठली करायची. आणि मग त्यासाठी भाजी गल्लीत फेरफटका मारणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि अपरिहार्य असतं. ही भाजी शोधता शोधता आपण ताजी भाजी कुठे मिळते याच्यावरती आपलं जास्त लक्ष असतं आणि मग त्यामुळे वसईवाला भाजीवाला कुठे आहे हे मुंबईतले बहुतेक गृहिणी शोधत असतात. कारण वसईला अत्यंत ताजी आणि चांगली भाजी मिळते आणि ती भाजी घेऊन वसईवाले मुंबईत येतात आणि तिथे भाजी विकतात. हे वर्षानुवर्ष सुरू आहे आणि त्यांना वसईवाले म्हणतात. त्यांच्याकडे कुठली म्हणजे विशेष भाजी मिळते म्हणजे तुम्हाला केळफूल मिळेल, तुम्हाला ताडगोळे मिळतील, तुम्हाला भेंडी मिळेल, तुम्हाला वांगी मिळतील. तिकडे फ्लावर कोबी वगैरे ह्या भाज्या मिळत नाहीत कारण त्या वसईला होत नाहीत आणि त्यामुळे ही ताजी भाजी घ्यायला खूप गर्दी होते. आणि असेच आपल्या गिरगावात गेली 60 वर्ष जे वसईहून भाजी आणून इथे गिरगावात विकतायत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. जेव्हा आपण या भाजीवाल्यांकडे जातो तेव्हा आपण भाजी घेतो, पैसे देतो, पिशवीत भाजी घेतो आणि आपण निघून जातो. त्या माणसाशी आपली ओळख कधीच होत नाही आणि म्हणून ही माणसं मी जसं म्हणते तसं चेहरा नसलेली माणसं आहेत. पण त्यांची भेट होणं आणि त्यांची ओळख होणं अतिशय गरजेचं आहे. आपला पण त्याच्यात उत्कर्ष होऊ शकतो. त्याच्याकडनं आपण खूप काही काही गोष्टी शिकू शकतो. म्हणून आज आपल्याबरोबर आहेत फ्रान्सिस पीटर अल्मेडा. तुम्ही वसईला राहता म्हणजे तुमचं वसईपासून जरा जवळ नालासोपाऱ्याला नाले म्हणून गाव आहे. नाळा नाळा म्हणून खऱ्या गावाचं नाव सांगू का शिडीवाडी. शेडीवाडी शिडीवाडी 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 स्टॉप बस स्टॉप शिडीवाडी. बर शिडी म्हणजे काय? शिडी म्हणजे शिडीवाडी गावाचं अच्छा. शिडी आहे. गावाचं नाव शिडीवाडी. मग तिथे तुम्ही पहिल्यापासून त्याच गावात आहेत? आमचं गाव घर ते घर वगैरे तेच आहे. आणि मग तुमचे वडील पण भाजीच्याच धंद्यात होते? पहिल्यापासून पूर्वी हेच काम भाजीचं. मग ते पण मुंबईला यायचे? तुम्हाला मी बोलून ऐकले लोअर परेला यायचे. हे ठिकाण वर्ष 50 वर्ष खूप वर्ष म्हणजे तुम्हाला जाता 60 वर्ष झाली म्हणताय म्हणजे त्याच्या आधीपासून. वडील वाढायला 40 वर्ष. हा आणि मग वडिलांनंतर तुम्ही तेच करू. तुझा माझा मोठा भाऊ होता. अच्छा. ते पण गिरवाडी. पण आता जेव्हा वडील येत असेल तेव्हा ही लोकल वगैरे होती का? आता तुम्ही लोकलने येता ना म्हणजे तुम्ही लोकल होती पहिल्यापासून. पण तुम्ही आता गावात म्हणजे गावात भाजी तुमचं स्वतःचं शेत असतं का तुम्ही वेगळे वेगळे लोक तुमच्या घरी येतात आणि तुम्ही काय करता? घेतो त्यांच्याकडून लोक येतात घेऊन ते लोक येतात म्हणजे वसई किंवा नालासोपारा भागात बसायचं नाही आमच्या गावात नाळा गावातले जे भाजी पिकवतात ते तुमच्या घरी येतात. आपली कच्ची केळी पण तुम्हाला बोलले तेव्हा आणि आळूवडी असं आळू म्हणजे त्या त्या सीझनला जे जे भाज्या उगवतात ते घोसाळी दुधी सीझनचं सीझन. मग सकाळी तुम्ही त्यांच्याकडनं भाजी विकत घेता 7 वाजता? किती वाजता? 7 वाजता. आणि आपली केळी मी केळी वेलची केळी ती जास्त ती फेमस आहेत ना वसईची वेलची केळी. बरोबर आहे ना? ते जास्त माझ्याकडे असतात. मी घेतो. हो पण आता म्हणजे भाजी गल्लीत ना आणखीन पण लोक वेलची केळी विकताना दिसतात. मी तेव्हा बोललो बाहेरची केरळवाले आता काय त्यांची पण वेलचीच केळी असतात का? वेलची असतात पण त्याच्यामध्ये तेव्हा तुम्हाला मी बोललो ना रत्नागिरीचा रत्नागिरीचा हापूस वेगळा ह्याचा हापूस वेगळा तसं वसईची वेलची केळी वेगळी आणि तिकडची. थोडा जरी खाऊन बघा चवला कमी जास्त होतो. नाही आता नक्की मी खाऊन बघणार. आम्हाला काय आम्हाला दिसायला दोन्ही वेलची केळी दिसते आम्ही काय करणार. पण तुम्ही बरं झालं सांगितलं म्हणजे गृहिणींना पण कळेल की बाबा वसईवाल्याकडनं वेलची केळी घ्या ती ओरिजिनल आहे
आणि बरोबर आहे. तुम्हाला आता मी थोडक्यात सांगतो, आता इंडियनचा माणूस बाहेर गावी गेला तर नेमकं ओळखणारच माणूस, कारण तो इंडियनचाच माणूस आहे. हा बरोबर तसं आहे ना? तसं आहे. आणि बाहेरचा माणूस आला तर आपण सांगू हा बाहेरचा आलाय हा, foreigner. बरोबर दिसणार तसंच ना? मिळवा, तसंच मिळवा. मग तुम्ही आता घरून निघता ते सगळं तुमचं सामान घेऊन हम्म. आणि मग कसं रिक्षाने येता स्टेशन पर्यंत कसे येता? रिक्षाने. रिक्षाने. आणि मग लोकल पकडायची. हम्म. लोकलचा प्रवास किती तासांचा? 1.5 तास, दीड पावणे 2 रिटर्न लेट झाली तर पावणे 2 पावणे 2 तास. म्हणजे येताना पावणे 2 तास आणि जाताना पावणे 2 तास. हा रोजचा तुमचा प्रवास गेले 60 वर्ष. हा. आणि मग त्या सामानाच्या डब्यात चढायचं. आता दुसऱ्या डब्यात चढता तुम्ही. यामध्ये आणि मग तिथून रिटायर मी त्याचं रिटायर झालेलंच आहे, पण येतो म्हणून मला 60 वर्ष जात मी रिटायर होतो म्हणून. रिटायर होतो माणूस. मी 76 झाली. तुम्ही व्यवस्थित आहात, सुदृढ आहात सुट्टी तुम्ही. झाली. तुम्ही कशाला रिटायर होत आहे? मग काय करायचं? असं काय करता? असं कसं मी- राहू द्या, आम्हाला वेलची केळी आणि ते कसं हे मिळेल ना बसायचं मग. मिळणार भाजपाला. मग मग तुम्ही आता तिकडून जे स्टेशनवरती उतरलात ना, की मग तुम्ही काय ती भाजी आता एवढी तुम्ही उचलून आणता इकडे? मी आणतो ना, गाडीमध्ये उलटी टाकली म्हणून बाहेर काढली. हा. टॅक्सी मध्ये येणार, टॅक्सी का हमाल वगैरे आणता? नाही, टॅक्सी. टॅक्सी? अच्छा, मग टॅक्सीने इकडे यायचं. 100 रुपये टॅक्सी तुम्हाला बोललो. हा. आणि मग तुम्ही इकडे येऊन ती भाजी विकता आणि ते रात्री 9 साडेनऊ म्हणजे तुम्ही 8 घेऊन पडलो. म्हणजे दुपारी 3 साडेआठची गाडी बोल. दुपारी 3 ते 8 बस रविवारी सुट्टी रविवारी सुट्टी. हक्काची. ती घ्यायलाच पाहिजे ना, मग माघारी बोंबाळी ना. हे जिला म्हातारी म्हणतात ती यांच्या पत्नी. आणि आपण भाजी घ्यायला जर त्यांच्याकडे गेलो आणि ते म्हणतात ओ मालक ओरडतील, तर ते असे मालक ओरडतील असं करतात. तर ते आधी मला वाटायचं मालक म्हणजे देव, नंतर मला कळलं मालक म्हणजे यांच्या पत्नी. ओरडतील. नंतर सांगू कोण- मालकांचा धाक खूप आहे. कोण आलं तर मग दुसरं पण सांगतो, आईची सून वगैरे. ती बाई बोलते आईची सून म्हणजे कोण? बरं मी घरी जाऊन विचार तेव्हा तुम्हाला. आईची सून म्हणजे माझी बायको. म्हणून मला आईची- आणखीन काय मी तुम्हाला सांगते, पूर्वी आहे ना, तुम्ही असं म्हणता की पूर्वी भाजीपाल्याबरोबर दूध पण यायचं, तुम्ही सांगत होता. हा, ते दुधावाळे धंदेवाळे पण निराळे. हा. ते सगळे मग म्हणजे ते एकाच- दूध आणायचे कसे पाणी ते सकाळी तुम्हाला बोललो ना, कॅन वगैरे असं म्हणजे ते आपण ह्यांना घेऊन जातो तसं असं लाकडाचं. पिठलं असतात ना, हा. ते त्या कावडीला भरायचे ना. किटली हा. आणि ते कावड सारखं असं घ्यायचं दोन्ही बाजूला आणि ते दूध इकडे घेऊन यायचे. म्हणजे 10 लिटर दूध इकडे आणायचे आणि आता विकायचे. 100 लिटर झालं. काय सांगता? हा, मग. अनेक वर्ष आणायचे, आता नाही आणत. आता अनेक पहिले म्हशीच पण ठेवत नाही, आता सगळं रेडीमेड खातात. हा, रेडीमेड. हं. आणि भाजी पण तुम्ही म्हणालात तसे जाणतात. भाजी पण तशी आणायची. म्हणजे आता कावडावरती इथे बांबू दोन्ही बाजूला. सरांबाईची कावड आहे ना, हा. श्रावण बाळाचे कावड आहेत तसं, आणि त्यात भाजी टाकायची आणि तो मग तुम्ही इकडे यायचं आणि मग तुम्ही इकडे विकायचं. पण आता बदललं ना सगळं, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या. तुम्ही बोललो ना तेव्हा काय बोललो तुम्ही? काय? आणि जीनची पॅन्ट घालायला लागले, कपडे गेले, सगळं गेले. आता काय करा, सगळंच बरे. बायको पण नवरा सगळंच बदल. सगळं हाक कशी मारतात ते. नाही. पण आता किती गिरायक नाही मला. नाही ऐका, तर तुम्ही आता हे सगळे कष्ट केलेत इतके दिवस, हा, पण इतके वर्ष तुम्ही भाजी विकलीत. मला तुमची भाजी कुठली आवडती सांगा, तुमची स्वतःची आवडती भाजी कुठली? एवढ्या जणांना भाज्या विकल्या तुम्ही. इकडे पण मी काय खात नाही भाजी, सांगू काय? भाजीच खात नाही? भाजी खातो ना, दुधी खाईल. कुठली? दुधी? दुधी भोपळा. दुधी सर्वच आवडते हा. आणि गोड आवडतं. गोड मी खातो, गोड जास्त खात नाही. कोणत्या तरी फ्रूट काय खायचं. पण आता तुमच्याकडे जे भाजी घ्यायला येतात, महिला घ्यायला येतात, हे घ्यायला, त्यांच्यात काय बदल वाटतो तुम्हाला या 60 वर्षात? काहीच नाही. मला काहीच नाही करायचं. नाही, ते तसंच भाजी निवडून हे करून ते करून घेणार आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार. तुम्ही म्हणेल तर पैसे देणार आणि जाणार. मी म्हणाल ते पैसे देणार नाही, ते 4 आणे कमी देणार. 4 आणे कमी देतात प्रत्येक ह्याच्यात. मग 2 मेंढ्या जास्त टाकायच्या. हा, ते बरोबर आहे ना? ते बरं करायचं. पण आता इथे वसईवाले तुम्ही एकटेच आहेत, बाकी कोणी गेले? बाकी गेले कुठे मग वसईवाले? बंद झाले आता. पोरं जाम कमवतात, पोरं बाहेर आहेत, कोणी तुम्ही राहिल्याच कोण? हा. माझ्या जोडीची मी 76 मध्ये माझ्या जोडीची मेलेली किती वर्ष झाली माहिती? काही कडे 30 झाली, काही 25 झाली, काही कडे 10 झाली. मग आता ते राहिलेच नाहीत, ते भाजी विकणारे राहिलेच नाहीत. आणि मुलं तुमच्या नंतर विकणार मुलं काय करू? मुलं येतात कामात नाही. सोडून द्या. अरे पण ते भाजी नाही विकणार का? एवढी चांगली कमाई होते ना. नाही विकणार, ते नोकरच करणार कुठेतरी. सगळ्यांच्या घरी असंच आहे. हो, हात नाही लावत पोराने. भाजीला हात नाही लावत, नाहीच करणार म्हणतात. जाणारच नाही पाहिजे.
म्हणजे आता ही तुमची आता धरायचं शेवटचीच पिढी वसईवाले मी एकटा शेवट वसईवाले कारण आता अख्ख्या इथे दिसत तुम्ही एकटेच दिसता बोलत नाही हो. तुम्ही एकटे आणि तुमच्यासारखे बोलणारे तुम्ही एकटेच वेळात वेळेत काढून आला तुमची घाई आहे तुम्हाला जाऊन भाजी विकायची आहे तुम्ही आलात इथे त्याबद्दल नवाकाळ तर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आभारी. मुंबईची शान म्हणजे गिरणी कामगार आणि जसे गिरणी कामगार तसे भाजी जर घ्यायची झाली तर वसईवाल्याकडनं भाजी घ्यायची कारण ती ताजी भाजी असते ती त्या त्या सीझनमध्ये पिकवलेली आपल्याला तशी तशी भाजी मिळते आणि जी भाजी फ्लावर कोबी वगैरे जे नेहमीच्या भाजी गवार वगैरे त्याच्यापेक्षा छान अशी भाजी आपल्याला मिळते. दुर्दैवाने जसं तुम्ही मगाशी ऐकलं तसं ही कदाचित शेवटची पिढी असेल पण म्हणून मी तुम्हाला आवाहन करते की जेव्हा भाजी घ्यायला जाल तेव्हा आवर्जून कोणी वसईवाला दिसतो का बघा आणि त्याच्याकडनं भाजी घ्या. धन्यवाद.